नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 4 मधील 145 ते 157 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबाराय आपल्याला यज्ञ हवन या संकल्पनांद्वारे साधकाला मोक्षाची प्राप्ती कशी होते, त्याचं अंतःकरण कसं शुद्ध होतं, हे छानपैकी समजावून सांगत आहेत. बघूयात ज्ञानोबाराय काय म्हणतायत. ज्ञानोबाराय म्हणतायत, मग अपानाग्नीचे मुखी प्राणद्रव्ये देखी हवन केले एकी अभ्यास योगे. एक अपानु प्राणी अर्पिती, एक दोही तेही निरुंधिती, ते प्राणायामी मणिपती पंडू कुमरा. या ठिकाणी ज्ञानोबाराय प्राणायामद्वारे होणाऱ्या हवनाविषयी आपल्याला सांगतात. ज्ञानोबाराय म्हणतात, अभ्यासाच्या साह्याने अपान प्राण जो असतो त्याच्या मुखातच प्राणरूपी द्रव्याचे हवन केले जाते. याचा अर्थ याला रेचक प्राणायाम असं म्हटलं जातं. त्याचबरोबर प्राणाच्या ठिकाणी जेव्हा अपानाचं हवन करतात त्यावेळी त्याला पूरक प्राणायाम असं म्हटलं जातं. प्राण अपान या दोघांचाही संयमन करून निरोध करून जेव्हा प्राणायाम केला जातो त्यावेळी त्याला कुंभक म्हटलं जातं. योगामधले हे प्राणायामाचे प्रकार होत. ह्याविषयीच माऊली सांगतायत. पण माऊलींची सांगण्याची पद्धत बघा कशी सुंदर आहे. या प्राणायामालाच माऊलींनी प्राणद्रव्यरूपी यज्ञाने हवन केले जाते ही संकल्पना मांडलेली आहे. मंडळी, अशा प्रकारे प्राण घेणं प्राण सोडणं ह्याद्वारे कळत नकळत आपल्याकडनं हा प्राणद्रव्यरूपी यज्ञ हा घडतच असतो. अर्थात हा अभ्यास मात्र जाणकार व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली करावा. पुढे ज्ञानोबाराय म्हणतात, एक वज्र योग क्रमे सर्वाहार संयमे प्राणी प्राणू संभ्रमे हवन करीती. ऐसे मोक्ष काम सकळ समस्त हे यजनशीळ जिही यज्ञद्वारा मनोमळ क्षाळण केले. जया अविद्या जात जाळिता जे उरले निज स्वभावता तेथ अग्नी आणि होता उरेचीना. अर्थात ज्ञानोबाराय म्हणतात की ज्याप्रमाणे योगामध्ये वज्रासन इतर साधनं सांगितलेली आहेत त्याचा क्रमाक्रमाने अभ्यास करून जे आहाराच्या ठिकाणी जेव्हा नियमन संतुलन करायला लागतात त्यावेळी सुद्धा त्यांच्याकडून प्राणाच्या ठिकाणी प्राणाचं हवन घडायला लागतं. आहार नियमित ठेवला की प्राणाकडून प्राणाचं हवन व्यवस्थितपणे घडतं आणि अत्यंत उल्हासाने प्राणद्रव्यरूपी हवन आपल्याकडून घडतं. ज्ञानोबाराय म्हणतात, मंडळी, हे सर्व यज्ञ मोक्षाकरताच आहेत आणि ज्याला मोक्षाची प्राप्ती हवी आहे त्याला मोक्ष प्राप्त करून देणारेच आहेत. आणि मुख्य म्हणजे अशा प्रकारे यज्ञ आणि हवन केल्यामुळे आपल्या अंतःकरणातील दोष नाहीसे होतात. मन शुद्ध होते, पवित्र होते आणि अशा रीतीने मनातील अविद्या नाहीशी झाली की जे उरतं ते मूळ ब्रह्मरूप अशी ती स्थिती राहते, ज्ञानरूप अशी स्थिती राहते. आणि त्या ठिकाणी अग्नी किंवा त्या अग्नीमध्ये हवन करणारा हे काहीच राहत नाही. कारण का तर माऊली ह्या ज्ञानाग्नीमध्ये, ह्या प्राणाग्नीमध्ये, यज्ञामधल्या अग्नीमध्ये आपण ज्या गोष्टीचं हवन करतो ते म्हणजे आपल्या अज्ञानाचं, अहंकाराचं हवन करतो, आपल्या दोषांचं हवन करतो आणि त्यामुळेच मग नंतर जे उरतं ते शुद्ध स्वरूप ब्रह्म उरतं. पुढे ज्ञानोबाराय असं म्हणतायत, जेथ यजितयाचा कामू पुरे
यज्ञींचे विधान सरे, मागुते जेथुनी वोसरे क्रिया जात. विचार जेथ न रिगे, हेतू जेथ न निगे, जे द्वैत दोष संगे लिंपेची ना. ज्ञानोबाराय आपल्याला म्हणतात की यज्ञ करणाऱ्याची, यज्ञ करण्याची, हवन करण्याची इच्छा परिपूर्ण होते आणि तिथेच त्याला मोक्षाची प्राप्ती होते. त्यावेळी यज्ञ कसा करावा, हवन कसं करावं ह्याचंही काही विधान त्याच्या ठिकाणी राहत नाही. किंबहुना त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारे काही क्रिया करायची असा भावच राहत नाही, तर त्या ठिकाणी तो अग्नी आणि त्याच्यात आपण ज्या गोष्टींचं हवन करतो त्या दोन्ही गोष्टी एकरूप होऊन जातात. आणि अशा रीतीने माऊली आपल्या मनाची जी शुद्ध स्थिती होते तिथे विचारांनाही प्रवेश मिळत नाही, तर्कांना स्थान मिळत नाही आणि आपलं मन द्वैत भावाने लिप्त होत नाही. असा हा फार मोठा आपल्याला प्रसाद या हवन आणि यज्ञाद्वारे मिळतो. माऊली आपल्याला पुढे असं सांगतायत, ऐसे अनादि सिद्ध चोखट, जे ज्ञान यज्ञावशिष्ट, ते सेविती ब्रह्मनिष्ठ, ब्रह्म अहम मंत्रे. ऐसे शेषामृत धाले, की अमर्त्य भावा आले, म्हणोनी ब्रह्म ते जहाले अनायासे. माऊली हो, ज्ञानोबाराय थोडक्यात आपल्याला असं सांगतायत की अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे जे यज्ञ आहेत त्यातल्या एखाद्या यज्ञाचं किंवा हवनाचं अभ्यास रूपाने, साधन रूपाने आपण अनुष्ठान केलं, उपासना केली, त्यातून आपलं मन शुद्ध झालं, अंतःकरण शुद्ध झालं की त्यानंतर जे उरतं ते म्हणजे अनादि शुद्ध असं ब्रह्म. आणि त्या ब्रह्माचं तो साधक अहम ब्रह्म, मीच ब्रह्म आहे या बोधाने सेवन करत राहतो. हे सेवन करणं हाच प्रसाद तो घेत असतो. पण या प्रसादाने, ह्या बोधाने तो तृप्त होत जातो. एवढंच नाही तर अविनाशी अशा आत्मभावाला अनायासे प्राप्त होतो. केवढं महत्त्व ज्ञानोबारायांनी ह्या यज्ञ संकल्पनेचं आपल्याला सांगितलेलं आहे. आता जी मंडळी योग, याग किंवा हवन करीत नाहीत, हा अभ्यास योग करीत नाहीत, त्यांचं काय? तर त्यांच्याविषयी सांगताना ज्ञानोबाराय म्हणतात, येरान विरक्ती माळ न घालीची, जयान संयमाग्नीची सेवा न घडेची, जे योगू यागू न करीतीची जन्मले सांगते. जया अहिक धड नाही, तयांचे परत्र पुससी काई, म्हणोनी असो हे गोष्टी पाही पंडू कुमरा. अगदी स्पष्टपणे ज्ञानोबाराय येथे सांगतायत की यज्ञ, हवन, योग ह्याचा अभ्यास जे करत नाहीत त्यांच्याकडून संयमरूपी अग्नीची सेवा घडत नाही. ज्ञानोबारायांनी संयमाला अग्नीची सेवा म्हटलेलं आहे. तर संयमरूपी अग्नीची सेवा त्यांच्याकडनं कधीच घडत नाही. त्यामुळे वैराग्य आणि विरक्ती त्यांना कधीच माळ घालत नाही. अशी मंडळी नेहमी विषयांच्या मागे धावतात, पण त्यांना ऐहिक सुख सुद्धा धड मिळत नाही. तिथे सुद्धा त्यांना पूर्ण सुखाची प्राप्ती होत नाही, तर परलोकातील सुखाचं काय विचारायचं. म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, ह्या मंडळींची गोष्ट करणेच नको, असं उघडपणे ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत. माऊली आता पुढे ज्ञानोबाराय काय म्हणतात ते आपण बघूयात. ज्ञानोबाराय म्हणतायत, ऐसे बहुती परी अनेक, जे सांगितले तुझ का याग, ते विस्तारुनी वेदेंची चांग, म्हणितले आहाती, परी तेणे विस्तारे काय करावे, हेची कर्म सिद्ध जाणावे, ये तुलेनी कर्मबंधू स्वभावे पावेल ना. ज्ञानोबाराय म्हणतायत, श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे घडणारे याग आहेत, हवन आहेत, यज्ञ आहेत, ते मी तुला सांगितले.
हे सर्व वेदांनी विस्तारपूर्वक सांगितले आहेत. परंतु अर्जुना, आपल्याला ह्या विस्ताराशी काही कर्तव्य नाही, कारण सर्व यज्ञ, सर्व हवन हे कर्मरूपी आहेत. परंतु यांच्याकडे कर्मरूपी न बघता ज्याप्रमाणे प्रत्येक यज्ञाचा, हवनाचा, यागाचा शेवट एकत्वामध्ये म्हणजेच आपली बुद्धी परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर होण्यासाठी जर ह्याचा उपयोग झाला, तर हे सर्व प्रकारचे यज्ञ साधकाला यथोचित आणि आवश्यक आणि अपेक्षित असं फळ देतातच. थोडक्यात सांगायचं झालं तर साधक ब्रह्मरूपच होतो आणि ब्रह्मरूप होत असल्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारे कर्माचं बंधन राहत नाही. थोडक्यात काय तर माऊली ज्ञानोबाराय म्हणतायत, असे वेगवेगळ्या प्रकारची साधनं आणि अनुष्ठान आपल्याकडनं होतं ते सगळे यज्ञच असतात. पण त्याचा मुख्य बोध लक्षात ठेवावा की आपलं मन आणि बुद्धी परमेश्वराच्या स्वरूपाशी एकरूप होऊन जायला पाहिजे. आणि तशी एकरूप होऊन मनाची अवस्था राहिली तर मग हातून घडणाऱ्या कुठल्याही कर्माचं बंधन आपल्यावर न राहता आपल्या हातून घडणारं कर्मच आपल्याला मोक्ष देतं. हे फार अमूल्य असं मार्गदर्शन ज्ञानोबारायांनी आपल्याला या ओव्यांमधनं केलेलं आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.